गणेश नाईकच म्हणाले होते ना, टांगा पलटी करू आणि घोडे गायब करू. नाही, याच्यामध्ये आधी निश्चितपणे घोडे फरार झाले नाईक बघा. साहेबांचा घोडे फरार होणार नाहीत ते बघा, टांगा पलटी त्याच्यामध्ये नाईक साहेबांचा नवी मुंबईमध्ये असलेला पकड आणि नाईक कुटुंबीय सगळेजण जे नेहमीच लोकांबरोबर असतात, लोकांसमवेत असतात, तो विश्वास आपल्याला या जनमतामधनं दिसतोय. आणि मगाशी लोंढेजींचा एक आसुरी आनंद मी बघितला की त्यांना काँग्रेसचा निकाल काय लागतोय त्याच्यापेक्षा तिकडे अमरावतीमध्ये एका सीटवरती ते समाधान मानून घेत आहेत. हा खरं तर त्यांचं नवल मला वाटतं. शेजारच्या घरी मुलगा झाला म्हणून आपण ढोल वाजवतोय असा प्रकार हा दिसून येतोय. पण एकंदरीत सगळा जो निकाल आपण बघितला पूर्ण याच्यामधला, तर भारतीय जनता पार्टीच्या साठीच फेवरेबल आहे. निकाल नाहीत अजून निकाल Correct. सगळे हाती काही आहेत. निकाल आहेत पण मोस्टली कल आहेत. नागपूरमध्ये एक अपडेट अशी आहे की भाजपनं 100च्या दिशेनं वाटचाल केली आहे. शतकाच्या उंबरठ्यावरती आहे. आपण अतुल लोंढेंची एक छोटी प्रतिक्रिया घेऊयात नागपूरसाठी स्पेशली. नाही, नागपूरमध्ये एकदम डायरेक्ट फाईट होती काँग्रेस आणि बीजेपी. तिथे शिवसेना, राष्ट्रवादी किंवा शिंदे सेना वगैरे जे आहे ते फक्त औपचारिकतेसाठी पक्ष आहे म्हणून उभे होते. पण या फाईटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की काम नाही केलेले जिंकून राहिले आणि काम केलेले हरून राहिले. तुमचे जुने सहकारी रविराजा पिछाडीवर आहेत मुंबईमधनं. हा ठीक आहे, आता त्यांनी काम केलं नसेल इकडे येऊन, तिकडे काम काँग्रेसमध्ये असताना काम करायचे ते. पण एक महत्त्वाचं आहे की नाईक फॅक्टरबद्दल तुम्ही चर्चा करत होते, तर भाजपचा विजय नाही आहे तो. नाईक फॅक्टर, नाईक पुढे वंचितमध्ये जरी गेले तरी नवी मुंबई नाईक काढून घेऊन जाणार. ते नाईक फॅक्टर हा वेगळा आहे.